अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटासा माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. चला तर मग पाहूया काय आहे आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि मार्गदर्शन. त्या अगोदर कालच्या व्हिडिओला ज्याही स्वामी भक्तांनी फर्स्ट कमेंट केले होते सर्वांचे मनापासून आभार. तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर स्वामीची अखंड कृपा दृष्टी राहो. चला तर मग शांतपैकी तुमच्यासाठी खालीलपैकी एक पर्याय निवडा आणि बघा त्यामध्ये तुम्हाला कोणते संदेश दिले जातात. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठी चे आजचे स्वामी मार्गदर्शन. बाळा, वेळ निघून चालली आहे. वेळ वाया घालवू नकोस. वेळ वाया घालवलं तर आयुष्य वाया जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे तुझ्या कामाकडे लक्ष दे. लोक येतात, लोक जातात, लोक बोलतात, पण आपण त्याच्या बोलण्यावर लक्ष देऊन राहायचं नसतो. तू आमचा हात पकडला आहेस. आम्ही कधीच तुझ्यावर कोणाचे पाय पकडण्याची वेळ येऊ देणार नाही. तू काळजी करू नकोस आणि माझा लक्ष आहे सगळीकडे. आम्ही सर्व काही पाहत आहोत. येणाऱ्या प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माचं फळ. तू काळजी करू नकोस. फक्त विश्वास ठेव. सगळं छानच होणार आहे तुझ्या बाबतीत. आम्हाला तुला खूप काही चांगलं मोठं असं द्यायचं आहे. पण जोपर्यंत तू नियमित नामजप करणार नाही तोपर्यंत तुला ते सर्व कसं काय मिळणार. लक्षात घे, तुमच्या आयुष्यात तुमच्यासोबत कोण होतं, कोण आहे, कोण राहणार याचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा या ब्रह्मांडाची शक्ती तुमच्यासोबत आहे. कोणी तुमच्यासोबत असो किंवा नसो, पण आम्ही नेहमी तुमच्यासोबत असो. त्यामुळे काळजी करण्यात वेळ वाया घालवू नकोस. प्रयत्न कर, लवकरच यशस्वी होत मिळणार आहे. आणि सतत ही गोष्ट लक्षात ठेवायची, अपेक्षा स्वामीपासून ठेवा, लोकांपासून नाही. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल सांभाळतील, मार्ग सापडत नसेल दाखवतील, रडत असाल तर हसवतील. फक्त स्वामीवर श्रद्धा ठेवा, सेवा करा. प्रत्येक गोष्ट आयुष्यात मिळणार आहे, पण योग्य वेळ आल्यानंतर. तोपर्यंत संयम ठेवा. आणि तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते तुझ्या भल्यासाठी घडलं. त्यामुळे मनात कोणतीही शंका आणू नकोस. फक्त आमच्या पूर्ण विश्वास ठेव. तुझं सर्व चांगलं होणार आहे, चांगलंच होणार हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण अथवा विश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असतो आणि त्यातून चांगलंच घडतं. संकट आल्यावर कधीच घाबरायचं नसतं. फक्त विश्वास ठेवायचा असतो की आपले स्वामी आपल्याला यातून बाहेर काढणार आहेत. हा तुझा विश्वास तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल. तू जितकं गमावलं त्याहून जास्त कमवणार आहेस. फक्त संयम ठेवून निराश होऊ नकोस, कारण तुझ्यावर स्वामी समर्थाची कृपा आहे. कधी कधी सोडून देणं चांगलं असतं, जसं की ते प्रश्न ज्याची उत्तरे नाही, हे हात जे तुम्हाला योग्य वेळी साथ देत नाही, हे नातं तुमची कदर करत नाही आणि ते प्रेम फक्त स्वतःसाठी तुमच्यासोबत आहे. जर तुम्ही सोडायला शिकलात तर नक्कीच पुढे जगायला सुद्धा शिकणार. संयम ठेवा, सगळं ठीक होईल. आम्ही वाट दाखवू सुद्धा काही जण परत ती चूक करत आहेत. असं करू नका आणि इतकी काळजी करू नकोस. येणारा काळ तुझ्यासाठी भाग्याचा ठरणार आहे. तू निश्चित राहा. तुझं इतका संयम आजपर्यंत ठेवलास, तुझ्या त्या संयमाचा गोड फळ मिळण्याची वेळ आली आहे. काळजी करू नकोस. पण लक्षात घे, कर्माच्या खात्यात किती पुण्याचं पाप शिल्लक आहे याचा हिशोब थेट स्वामीकडे असतो. त्याचप्रमाणे स्वामी तुम्हाला प्रतिसाद देतात. आज उत्तर मिळालं नाही तर उद्या बघा, उद्या मिळालं नाही तर परवा बघा.
एक ना एक दिवस तुम्हाला उत्तर मिळेल, पण त्यासाठी सातत्य हवं. स्वामी चरणी एकनिष्ठता हवी. स्वामी मला उत्तर देतील. मनात विश्वास हवा. तुम्ही फक्त सेवा करणे आणि भक्तीत सातत्य ठेवा. स्वामी कृपा कधीही कुठल्याही क्षणी आता होऊ शकते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखी स्वामी संदेश बनवण्यासाठी. जर तुम्ही या पर्यायाला स्पर्श केला असेल तर पाहूया तुमच्यासाठीचे आजचे स्वामी मार्गदर्शन. लक्षात घे, तू एका अशा गुरुच्या सानिध्यात आहे जे नशिबात नसलेलं सुद्धा जे देऊ शकतात. स्वामीचा अधिष्ठान परिसाप्रमाणे आहे. जो कोणी स्वामीचे मनापासून भक्ती करतो त्याच्या जीवनाचा सोनं निश्चित होतं. लक्षात घ्या, आपले शरीररूपी वस्त्र कधीतरी जीर्ण होऊन गळून पडणार आहे. म्हणून वेळ वाया न घालवता स्वामी सेवेत कमी पडायचं नाही, अजून सेवा वाढवायची आहे. तुम्ही जर स्वामी चरणी एकनिष्ठ राहून प्रामाणिक सेवा केले तर तुमच्या घरावर अखंड लक्ष्मीचा निवास राहतो. स्वामी म्हणतात की कल्पवृक्ष आहे तुमच्या जीवनाचा, भरपूर येत आहे. जे येत आहे ते योग्य व योग्य वेळी माध्यमाद्वारे नक्की येणार. तुम्ही फक्त श्रद्धा ठेवा आणि सोबरी ठेवा. आणि एक लक्षात घ्या, काही घडलं तरी स्वामी सेवा सोडू नका. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेलं काळ आमच्या नामस्मरणात घालवा. मोक्ष प्राप्ती होईल. आणि इतका जास्त विचार करू नकोस की पुढे काय होणार. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. सगळं शुभच होणार. तुझ्या मनासारखं होत नाही, पण आमच्या मनासारखं घडते. माझं लक्ष आहे तुझ्यावर. आम्ही वाट दाखवून सुद्धा काही जण परत परत ती चूक करतोय. आता स्वतःसाठी जगा. सारखं असं विचार करतोस की स्वामी कधी होईल. सगळं मनासारखं, अगदी तुझ्या मनासारखं होईल. फक्त एक काम कर, हा जो विश्वास ठेवला आहे तो डगमगू देऊ नको. आणि सतत लक्षात ठेव, देवाच्या योजना आपल्या इच्छेपेक्षा सुंदर आणि मोठ्या असतात. प्रयत्न करणं सोडू नका. कदाचित तुम्ही तुमच्या यशाच्या एक पाऊल दूर असाल. उद्याचा दिवस तो दिवस असेल. त्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. सध्या परिस्थिती तुझी परीक्षा पाहत आहे. तू फक्त टिकून राहा. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर तुला मिळेल. जे तू मनापासून मागत आहे ते सुद्धा मिळेल. कारण मला माहीत आहे की तू निष्पाप व्यक्ती आहे. तू तुझ्या जीवनात काही केलं नाही की ज्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होईल. तुझे काही गमवलं आहे ते तुला नक्की परत मिळणार. कारण आम्ही तुझ्या मदतीसाठी आलो आहोत. आता चिंता करण्यास सोडून द्या आणि लवकरच ती वेळ येणार जेव्हा तू हसत म्हणशील, स्वामी तुम्ही जर मला माझ्या इच्छेच्या पलीकडे दिलं. आजपासून तुमच्या सर्व समस्या दूर होतील. लक्षात घे, प्रार्थना आणि संयमाने सर्व काही बदलता येतं. मी तुझ्यासाठी सर्व काही बदलू शकतो. माझ्यासाठी तू तुझ्याही काही सवयी बदल. आळसाच्या आहारी जाऊ नकोस. नामस्मरण कर. लक्षात घ्या, भक्ती तर सर्वच करतात, परंतु भक्त प्रल्हादासारखी किंवा मीराबाईसारखं स्वतःला संपूर्ण समर्पित भावनेने भक्तीत झोकून देतात ना, त्यांना मी साक्षात दर्शन द्यायला अजूनही येतो. तुझी सर्व कामे पूर्ण होतील. कुमार गाणे पुढे चाल. एक निष्ठेने कार्य कर. श्रद्धा व भक्तीवर विश्वास ठेव. यश नक्की मिळेल. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जर तुमचा या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं एक लाईक प्रेरणा देतं आणखीन स्वामी संदेश बनवण्यासाठी.